नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त अशी छोट्या मुलांसाठी डब्यावर भरलेली भेंडी मसाला आपण बनवणार आहोत. चला तर भरलेली भेंडी मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भरलेली भेंडी मसाला आपल्याला बनवायचा आहे. त्यासाठी मी भेंडी घेतलेली आहे पावशेर, स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यावर अंथरून घेतलेली आहे, म्हणजे सुकी होईल लवकर. आणि इकडे मसाल्यासाठी मी घेतलेले आहे 2 कांदे, छोट्या साईजचे 2 कांदे कट करून घेतलेले, छोटी 1 वाटी खोबरं घेतलेले किसून, 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, असं कट करून घेतलेला आहे, आणि 1 चमचा सफेद तीळ आपल्याला एवढं लागणार आहे. या पद्धतीने मी भेंडी स्वच्छ अशी पुसून घेणार आहे. मागचं पुढचं साईड बुडखं काढून घेणार आहे या पद्धतीने. आणि जास्त मोठी जर असेल तर 2 भाग मी करून घेणार आहे या पद्धतीने. आणि मधून एक चीर देऊन या पद्धतीने मी भेंडी कट करून घेणार आहे. सर्व भेंड्या या पद्धतीने कट करणार आहे. भेंड्या कट करूपर्यंत आपल्याला मसालाही भाजून घ्यायचा आहे. त्यात मी खोबरं घालून घेते. खोबरं आपल्याला तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे. तांबूस रंगावर आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. त्यात मी तीळ घालून घेते. तीळ ही हलकी भाजून घेते. लगेच आपण काढून घेणार आहोत. तीळ काढून घेतलेले आहे. त्याच त्यावर कांदा घालून घेतला आणि कांदाही आपल्याला तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे. आपला कांदाही छान भाजलेला आहे. आता गॅस बंद करून घेऊया. भेंडी सुद्धा आपण या पद्धतीने कट करून घेतलेली आहे. या पद्धतीने मी सर्व भेंडी कट करून घेतलेली आहे. आपल्याला मसाला सुद्धा थंड झाल्याच्या नंतर बारीक करून घ्यायचा आहे छानपैकी. मसाले बारीक करून घेतलेला आहे. आता काही आपण सुके मसाले ऍड करूया त्यात. वाटलेल्या मसाल्याच्या साईडलाच मी सुके मसाले घेतलेले आहे. सुक्या मसाल्यामध्ये घेतलेला आहे साठवणीचा जो आपला घरचा मसाला असतो तो घेतलेला आहे. हळद घेतलेली अर्धा चमचा, आपला घरचा मसाला घेतलेला आहे 1 चमचा, हळद अर्धी चमचा, लाल तिखट 1 चमचा, धना पावडर, शेंगदाण्याची कूट घेतलेला आहे मी 1 ते 1.5 चमचा. नॉर्मल जो घरात करून ठेवतो तोच कूट घेतलेला आहे. सुके जिन्नस मी पूर्ण मिक्स करून घेणार आहे. चवीनुसार मीठ घालून घेते. सर्व जिन्नस मिक्स करून घेते या पद्धतीने. सर्व मसाला मी भरून घेणार आहे या पद्धतीने. भेंडीमध्ये मी हलक्या हाताने अगदी भरून घेणार आहे या पद्धतीने. या पद्धतीने मी सर्व भेंडी भरून घेणार आहे. भेंडी भरत आहे तोपर्यंत नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अर्धा मसाला आपण भरून घेतलेल्या भेंडीमध्ये अर्धा मसाला ठेवलेला आहे. आता भेंडी आपण परतून घेणार आहोत. इकडे गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झाला की तेलही घालून घेतलेलं आहे आणि त्यात जाणार आपले जी भरून ठेवलेली भेंडी आहे ती भेंडी घालून घेते सर्व. 1 मिनिट भेंडी तशीच परतून घेतलेली आहे. आता आपण झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं परतून घेणार आहोत. झाकण ठेवून घेते. 1 ते 2 मिनिट झालेले भेंडी आपण झाकण ठेवून वाफवून घेतलेली आहे. आता जो मसाला राहिला होता तो मसाला घालून घेते आणि त्या मसाल्यावर थोडीशी आपण मिरची पावडर घालून घेणार आहोत. काश्मीरी लाल तिखट जी घातली होती तीच पुन्हा आपण थोडीशी घालणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत. 2-3 मिनिट झालेले आपल्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आपण जो मसाला वाटला होता मिक्सर मध्ये ते पाणी घालून घेणार आहोत. नंतर आपण गरम पाणी घालणार आहोत. प्रथम मिक्सरचं भांडं धुवून टाकलेलं आहे. पुन्हा पाणी आपण अर्धा कप पाणी ऍड केलेलं आहे. मसाल्याचं पाणी घालून अर्धा कप आपण आणखीन पाणी मिक्स केलेलं आहे. आता मस्त असं मंद आचेवर आपल्याला 10 मिनिटं मस्त मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे. बघत असाल 10 मिनिटांनी आपली भेंडी मस्त अशी भेंडी मसाला तयार झालेला आहे आणि आपण 1.5 ग्लास पाणी टाकलेले मापात झालेला आहे. तुम्हाला जर भातावर थोडासा रस्सा वाटत लागत असेल तुम्ही रस्सा घेऊ शकता. पण या पद्धतीने अगदी मस्त असा आपला मसाला झालेला आहे भेंडी मसाला. बघत असाल तर मस्त असं आपलं भरलेली भेंडी मसाला तयार आहे. आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.